टीईटी परीक्षेची सक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक संघटना एकत्र आल्यात। मुख्याध्यापक संघ, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांच्या आवाहनानंतर जिल्ह्यातील 100% शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र करत 5 डिसेंबर रोजी कलेक्टर ऑफिसवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज झालेल्या बैठकीत देण्यात आली। टीईटी परीक्षेची सक्ती रद्द करण्याच्या मागणीनं कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात। आज झालेल्या संयुक्त बैठकीत जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ तसंच सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांनी एकत्रितपणे मोठा निर्णय घेतला आहे। निवेदनानुसार टीईटी सक्तीच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व शाळा 100% बंद ठेवण्यात येणार आहेत। याच निषेधाचा भाग म्हणून 5 डिसेंबर रोजी कलेक्टर ऑफिसवर मोठा मोर्चा नेण्यात येणार आहे। शिक्षकांच्या या आंदोलनाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये निर्माण झालेली नाराजी, सेवा स्थैर्यावरील प्रश्न आणि विद्यमान प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे। या मागण्यांवरूनच हे आंदोलन उभारलं गेल्याचं शिक्षक संघटनांनी स्पष्ट केलंय। या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जो मोर्चा शिक्षकांचा काढला जाणार आहे याचा नियोजनासाठी आज या ठिकाणी बैठक बोलवली व्यासपीठाच्या वतीनं। खऱ्या अर्थानं टीईटीचा प्रश्न असेल, संच मान्यतेचे निकषाचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा आदेश आहे, या आदेशानुसार बऱ्याचशा मराठी शाळा या बंद होणार आहेत आणि आमच्या वाड्या वस्त्यावरच्या मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी थांबणार आहे। याला कुठंतरी ठामपणे विरोध करण्यासाठीच, म्हणजेच खऱ्या अर्थानं मराठी शाळा टिकवण्यासाठी या ठिकाणी असे बरेचसे प्रश्न घेऊन शासनाच्या विरोधी मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, या सर्व शाळांमधील शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, आमचे प्राचार्य असतील, संस्थाचालक असतील, यांनी ठामपणे या मोर्चामध्ये उतरावं आणि या मोर्चाला पाठिंबा द्यावा, जेणेकरून शासनाला या प्रश्नासंदर्भात जाग यावी आणि आमचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका शासनाने करावी, यासाठी हा भव्य असा मोर्चा आयोजित केलेला आहे।